सर्वांचं स्वागत। स्वीट कॉर्न हे पीक तसं पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये घेतलं जातं। मात्र सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोंडोली गावचे तरुण शेतकरी सुरेश धुलवडे यांनी ऐन उन्हाळ्यामध्ये आपल्या 27 गुंठ्यातून स्वीट कॉर्न हे पीक घेऊन त्यांनी केवळ 80 दिवसांमध्ये खर्च वजा जाता 60,000चं उत्पन्न मिळवलेलं आहे। आज आपण सुरेश धुलवडे यांच्या स्वीट कॉर्न शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहोत। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वीट कॉर्न हे पीक घेतलं जातं। तसं हे पीक पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घेतलं जातं। मात्र कडेगाव तालुक्यातील तोंडोलीचे सुरेश धुलवडे यांच्याकडे केवळ 1.25 एकर शेती आहे। त्यांनी स्वीट कॉर्न हे पीक घेण्याचं ठरवलं आणि गेल्या 2.5 वर्षांपासून ते हे पीक घेऊ लागले। पहिल्यांदा त्यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतलं। पाट पाण्यावरती त्यांनी पीक घेतलं आणि त्यांनी आपल्या 18 गुंठ्यात 1 किलो बियाणं लावलं आणि त्याला या पिकातून पहिल्यांदा 2800 किलो उत्पादन मिळाले। तर दुसऱ्या पिकावेळी त्यांनी 27 गुंठ्यांमध्ये 2 किलो लागण केली आणि त्यातून त्यांना 6200 किलो उत्पन्न मिळालं होतं। माझ्याकडे फक्त 1.25 एकर क्षेत्र आहे। यामध्ये मी गेले 2.5 वर्षापासून स्वीटकॉर्न ही शेती करत आहे। स्वीटकॉर्न शेती करत असताना मी 4 वर्षामध्ये भरपूर अभ्यास केलेला आहे। 2.5 वर्षामध्ये मी 4 पिकं स्वीटकॉर्नची घेतलेले आहेत। 2 पिकं स्वीटकॉर्नची, त्याच्यानंतर 1 सोयाबीन आणि नंतर पुन्हा एकदा स्वीटकॉर्न घेतलेले पीक आहे। मी सुरुवातीला ज्यावेळी गंमत म्हणून स्वीटकॉर्न पीक हे घेतलं गेलं, पण त्यामध्ये मला भरपूर प्रमाणात प्रॉफिट मिळालं। मी 1 किलो बियाण्यामध्ये साधारण मला 28 किलो इतकं उत्पन्न मिळालं। दुसऱ्या वर्षी परत मी स्वीटकॉर्न पीक पुन्हा घेतलं, त्यामध्ये मला 2 किलोमध्ये साधारण 6200 किलो इतकं उत्पन्न वाढलं। याच्यानंतर मी आता एक पुढचं पाऊल म्हणून एक ठिबक म्हणून सुरुवातीला आपण पाणी मोकळं देऊन पाणी पाजून आपण शेती करायला चालू केली होती। उत्पन्नाची वाढ जशी होत चालली तसं मी ठिबक केलं। ज्यावेळी मी तिसरं पीक घेतलं त्यावेळी 2 किलोमध्ये मला साधारण तब्बल 8 टन इतका माल निघाला। स्वीट कॉर्न हे पीक फायदेशीर असल्याचं समजल्यावर सुरेश धुलवडे या युवा शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केला आणि तिसऱ्या पिकावेळी स्वीट कॉर्न पिकाच्या सभोवताली शेडनेट करून घेतलं। पाट पाण्याऐवजी ठिबकनं पाणी दिलं। तिसऱ्या वर्षी त्यांना 6 टन उत्पादन मिळालं। स्वीट कॉर्न विक्रीतून 60,000चं उत्पन्न मिळालेलं आहे। उन्हाळ्यामध्ये स्वीट कॉर्न पीक घेतलं जात नाही, पण धुलवडे यांनी स्वीट कॉर्न उन्हाळ्यामध्ये घेतलं आणि भरघोस उत्पादन मिळालं। त्यांना यंदा 27 गुंठ्यातून केवळ 80 दिवसांमध्ये 5 टन 200 किलो माल निघाला आहे। बाजारात 8 रुपये दर मिळाला आहे। यातून त्यांना स्वीट कॉर्नला 41,600 रुपये मिळालेले आहेत, तर चाऱ्यामधून 14,000 मिळाले आहेत। एकूण खर्च वजा जाता 26,000 त्यांना केवळ नफा मिळालेला आहे। केवळ 80 दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये न थांबता हे त्यांनी उत्पन्न घेऊन सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर हे पीक जे आहे ते फक्त पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये घेतलं जातं असं मला आढळून आलं। पण मी चालू वर्षी 2017 मध्ये साधारण 30 मार्चला मी हे पिकाची लागण केली आणि मला तर या भागामध्ये कुठे स्वीटकॉर्न नाही, कारण हे पीक जे आहे ते उन्हाळ्यामध्ये मजबूत प्रमाणात वाटत नाही आणि उत्पन्न तसं जसं पाहिजे तसं मिळत नाही। मग मी याच्यावरती एक अभ्यास केला आणि त्याच्यावरती फवारण्या करून आणि व्यवस्थित खत पाणी देऊन वेळेवरती त्याचे भांगलन करून त्यांना व्यवस्थित मातीची भर देऊन हे उत्पन्न मी काढायला सुरुवात केली। फेब्रुवारी 2017 मध्ये या क्षेत्रामध्ये मी 2 किलोमध्ये साधारण 8 टन इतका माल फक्त 36 गुंठ्यामध्ये काढला होता। त्यामध्ये मला खर्च एकूण फक्त 20,000 रुपये खर्च इतका आला होता आणि उत्पन्न माझं फक्त निघालं होतं। मला त्यावेळी साधारण 7 रुपये दर इतका मिळाला होता। तर फक्त मला 20,000 रुपये खर्च, त्यामध्ये मला फक्त मका कणसाचे 36,000 रुपये एवढा बॅलन्स मिळाला होता। आणि चारा पीक, ह्या चाऱ्याला एवढी मागणी आहे, या चाऱ्यामध्ये 500 रुपये प्रति गुंठा याप्रमाणे मी विकला आणि त्यातून मला साधारण 17,000 ते 18,000 रुपये मिळाले। निव्वळ नफा माझा फक्त त्यामध्ये 60,000 रुपये मिळाला मला। स्वीट कॉर्न लागवडीनंतर ड्रीपद्वारे खत सोडतात आणि 1 महिन्यामध्ये सर्व खतं आणि औषधं ड्रीपद्वारे सोडतात। योग्य नियोजन करून शेती केल्यानं त्यांना फायदा मिळतोय। आता चालू वर्षी मी हे जे लागण केलेले आहे यामध्ये मला एक असा एक अनुभव मिळाला की हे पीक जरी 3 महिना आणि वरचे 10 दिवसात जरी असलं तरी मी हे चालू वर्षी मी 30 मार्चला लागण केली आणि आज अखेर 17 जूनला मी हे मकाचं आज हार्वेस्टिंग केली गेली आहे।
उन्हाळ्यामध्ये असं माझ्या लक्षात आलं की फक्त हे पीक 80 दिवसाचं आहे आणि 80 दिवसामध्ये हे पीक तयार होते. यामध्ये चालू वर्षी मला फक्त खर्च आलेला आहे फक्त 15,000 रुपये. मला अपेक्षित आहे यातून 5 टन आज उत्पादन निघेल आणि खर्च माझा फक्त 15,000 आणि 5 टन उत्पादन आहे आणि यातून मला मिळणार आहे 40,000 रुपये कणसापासून आणि चाऱ्यापासून मला मिळणार आहे 14,000 रुपये. मी गेले 2.5 वर्षापासून स्वीटकॉर्न करत असताना माझा जो सर्व माल आहे तो मी आमचे व्यापारी आहेत कराडजवळ एक औंड म्हणून एक गाव आहे औंड, त्या औंडला आपण पाठवत असतो आणि ते तिथून प्रोसेस करतात त्याच्यावरती आणि ते पुढच्या मोठ्या शहराकडे ते रवाना करत असतात. त्यांचा हा माल कराडच्या औंध इथं जातो आणि तिथून एक्सपोर्ट होऊन बाहेरच्या देशांमध्ये रवाना होतो. हा माल जाग्यावरच व्यापारी येऊन घेऊन जातात. त्यांना आता 8 रुपये किलो दर मिळालेला आहे. स्वीटकॉर्नचं नियोजन करत असताना लागणीच्या वेळी सुरुवातीला आपण 4.5 फुटीने मी सरी घातली गेली आणि सरीमध्ये टॉपला न लावता आपण सरीमध्ये याची टोकन केली आणि टोकन केल्यानंतर टोकन करायच्या अगोदर आपण 10-26-26 प्रत्येक किलोला 10-26-26 50 kg आणि 25 किलो युरिया, झिंक 10 किलो आणि फॉरेट हे आपण टाकलं गेलं आणि ड्रिपनं त्याला पाणी दिलं गेलं. जेव्हा पीक 1 महिन्याचं झालं त्यावेळी आपण पुन्हा एकदा खताचा डोस 10-26-26 आणि झिंक आणि युरिया दिला आणि त्याला बैलाच्या सहाय्यानं आपण मातीची भर घालण्यात आली. ज्यावेळी 10 दिवस झाले होते त्यावेळी आपण कोरोडोनची एक फवारणी घेतली, त्यामुळे खोडकीड आटोक्यात येते आणि ही राहिलेली खोडकीड आहे ते आपण 18 दिवसाच्या आत आपल्याला सिम्बुश नावाचं त्यामध्ये एक घटक आहे सायपरमेथ्रिन, हे आपण त्यामध्ये पुन्हा एक फवारणी घेतली आणि तिसरी फवारणी जी घ्यायची आपल्याला आवश्यकता आहे ती 25 दिवसाच्या आतमध्ये 19 आणि कॉम्बी मायक्रोन्यूट्रिएंटचं जी पावडर आहे ते आपण मारायला हवी. त्यातून आपल्याला सर्व मायक्रोन्यूट्रिएंटचे घटक मिळले जातात आणि मकाची वाढण्याची जी क्षमता असते ती वाढत जाते. सर्व जे नियोजन केलेलं आहे ते ड्रिपच्या माध्यमातून केलेलं आहे. जे लागणारं त्याला जे खत आहे ड्रिपचे खतं ते आपण 1 महिन्याच्या आतमध्ये सोडून घेतलेले आहेत. साधारणतः त्याला लागणारं जे झिंक आहे ते झिंक आपण टेबकमधून सोडलेलं आहे. 19 आपण टेबकमधून सोडलेला आहे. धुलवडे यांना त्यांच्या वडिलांचाही शेतीच्या कामासाठी हातभार मिळतो. अगदी कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या या मुलाच्या जिद्दीचा त्यांना अभिमान वाटतो. की आम्ही पहिली शेती नुसतं पाण्यावर सऱ्या घालून करत होतो, त्यावेळेला काय अशी पाहिजे तशी वाटत नव्हती. पण आता आम्ही संपूर्ण ठिबक केलेले आहे. ठिबकवर चांगलं उत्पन्न निघायला लागलेलं आहे. आज अनेक शेतकऱ्यांकडे कमी शेती आहे त्यामुळं ते खचून जातात. मात्र सुरेश धुलवडे यांच्याप्रमाणे आधुनिक तंत्रानं शेती केल्यास कमी क्षेत्रातूनही जास्त उत्पन्न मिळवता येतं. विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली. कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी, शेतकरी बाजार आणि कम्युनिटी मार्केटचं वृत्त देखील आपण जाणून घेणार आहोत. मात्र ॲग्रोनमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.